सर तुझे आजोबा म्हणजे आमचे सर मला नेहमी म्हणायचे, पोरा खूप हुशार आहेस, तुझ्यासारखी तल्लख बुद्धी कोणाकडेही नाही, अतिशय कुशाग्र बुद्धीचा आहेस, मोठं नाव कमावशील वकिलीत. फक्त एक गोष्ट करत जा, नाव लक्षात ठेवत जा आनंद. असं नाही. आनंद. श्रीकांत. तर तुमचा वाढदिवस साजरा झालेला आहे. हो सर. घरच्यांची भेटही झालेली आहे. आता फक्त कामाकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. उद्या त्या यांची केस आहे, कोण ते खामकर. उद्या खामकरांची केस आहे. त्या ऍडव्होकेट प्रधानांना ना असं ठेचायचं. नाही असं ना सोलायचा. काय करायचं? सोलायचंय. अरे काही झालं तरी पुढची तारीख त्यांना मिळता कामा नये. उद्याच आर्ग्यू करून मोकळं व्हायचं. थँक्यू सो मच सर. मी याच संधीची वाट बघत होते. यू गो अहेड, आय एम विथ यू. हाय ईशा, कशी आहेस? एक्साइटेड. हा? अरे माझं पहिलं आर्ग्युमेंट आहे उद्या कोर्टात. ओ वाव, सुपर्ब. अरे अरे, मलाही आवडलं असतं तुझं आर्ग्युमेंट ऐकायला, पण उद्या माझंही एक आर्ग्युमेंट आहे बागायतकर कोर्टात. एक मिनिट, माझंही बागायतकर कोर्टातच आहे आर्ग्युमेंट. वाव, मग आपण उद्या भेटूच सकाळी कोर्टात. तुझं फायनल आर्ग्युमेंट आहे का? हो अरे, सकाळी 11 वाजता. माझंही सकाळी 11 वाजताच आहे, त्याच कोर्टात. एक मिनिट, कुठलं मॅटर? खामकर. नाही. अगं हो 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 हो. अरे मी सुद्धा त्याच मॅटर साठी येते. ओ ओ ओ ओ ओ खामकरांचं मॅटर ब्रह्मे सरांकडेच आहे हे मी विसरूनच गेलो होतो. अरे सर बिझी आहे उद्या, सो मी करते आर्ग्यू. सेम हिअर. प्रधान सर मलाच आर्ग्युमेंट करायला लावतात. वाव, नाउ दॅट्स समथिंग. शेवटी आपण एकमेकांसमोर आलोच तर. देवाने माझी प्रार्थना ऐकलीच नाही शेवटी. तुझं पहिलं आर्ग्युमेंट आणि ते सुद्धा माझ्या समोर. सो सॅड. का सॅड का? डोंट अंडर एस्टिमेट मी ऍडव्होकेट ओम. मी पूर्ण तयारीनिशी येणार आहे. ते तर तुला यावंच लागेल, नाहीतर तुझीच नामुष्की होईल ना. हे भगवान, इतना घमंड आदमी को कहाँ लेके जाएगा? ये घमंड नाही, कॉन्फिडन्स आहे. नाही ते कळेलच उद्या कोर्टात. यु नो, बट आय लाईक युअर ऍटिट्यूड. हा ऍटिट्यूड किती दिवस टिकतो हेच बघायचंय मला. तू माझ्याशी फार वेळ बोलू नकोस हा. आजूबाजू मला तूच दिसायला लागतेस. एक मिनिट, विषयांतर नकोय. तुझा ऍटिट्यूड किती दिवस टिकतो ते बघायचंय मला. बघ ना मग. अरे ऑल द बेस्ट. अर्थात त्याचा तुला फार काही फायदा नाहीये माहितीये मला. तुलाही ऑल द बेस्ट. देव तुला अपेक्षा भंगाचं दुःख पचवण्याची शक्ती देव. इथून जरा पुढे गेलीस ना, एक आयुर्वेदिक औषधाचं दुकान आहे. तिथे तुला ज्येष्ठ मधाच्या गोळ्या मिळतील, त्या विकत घे. उद्या आर्ग्युमेंट करायची आहे या भीतीने आता तुझा घसा बसायला लागला असं वाटतंय मला. ऍक्च्युली मी शंखपुष्पी रेकमेंड करणार होते, त्यामुळे बुद्धी तल्लख राहते. यु नो. सी यू टुमॉरो. फॉर शुअर. धने चहा आण लवकर. आणलाय. सकाळी जाम तिरीमिरीत निघाला होतात घरातून. मला वाटलं नव्हतं तुमचा चेहरा पुन्हा दिसेल या घरात.
ते आहे काय ना आपलं डोकं सटकलं होतं ना, म्हणजे जरा बाहेर फ्रेश एअर घेऊन यावं. तसा राग टिकत नाही आपला. काय केलं, बाहेर गेलो, बिडी मारली, एकदम फ्रेश. उलटा पेपर वाचताय? कालचा पेपर आज वाचताय? काल काय झालं कळलं पाहिजे ना आपल्याला. असं आहे. चांगलंय चांगलंय. हा 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 छान. ही काय वेळ आहे चहाची? नाही मी म्हटलं जेवणा अगोदर एक फर्स्ट क्लास चहा माराव. ए भाऊंसाठी पण चहा करा. हा भाऊ धनश्री मस्त चहा करते एकदम. आणि तू पण घे धनश्री, आणि 2-2 बिस्किट घ्या. हा तिच्याही जेवणाची वेळ झाली आहे, तिला चहाचा आग्रह कशाला करताय? जेवण बघा चेहऱ्याकडं. आज ते एक मंगळवार आहे आणि त्याचं सकाळपासून आई वडिलांची आठवण. चेहरा बघा असं उतरलाय बघा तुझा. तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस? नाही, भूक लागली की मी दूध पेन थोडं. ते बघा तुम्हाला सांगतो सकाळपासून हसवण्याचा किती प्रयत्न करा. अहो सकाळपासून 3दा कॉमेडी करून झाली. दात दाखवलं तर शपथ आहे. तुम्ही आता आलाय ना, तुमच्या समोर कॉमेडी करून दाखवतो. बसा भाऊ, बसा भाऊ, बसा. घर आपलंच, बसा. हे बघ धनश्री, आता मी तुला विनोद सांगणार, त्याच्यावर हसायचं, कळलं? तर एक बाप आपल्या जवान पोरला म्हणतो, कमो अब तुम बहुत जवान हो गई हो, खबरदार अगर दरवाजे से बाहर जाओगी तो. उसके बाद जन्म भर बेटी दरवाजे से बाहर गई नहीं, खिड़की से गई और खिड़की से वापस आई. मी गुरुजींना जाऊन सांगते, आणि त्याचं काय करते? मग ते मला समजावतील. त्याच्या आईला धन्य आहे. तुझं चालू द्या, मी आलोच. ओ भाऊ 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 हे ना वाईस ठेका ना, बसा. म्हातारीचं काय प्रॉब्लेम आहे का? आता काय झालं? झालं काय नाही, किती दिवस झालं सारखं आपलं एकच वाक्य रिपीट करते, हे घर माझं नाही, हे घर माझं नाही. तुमची खरी आजी नाही का ती? माझी खरी आजी मी लहान असतानाच देवाघरी गेली. ह्या प्रमिला आजी, यांना 2 मुलं आहेत. एक अमेरिकेत असतो आणि एक इथे भारतात. यांचे यजमान गेल्यानंतर त्या 6 महिने अमेरिकेत राहायचे आणि 6 महिने इथे. हे तसं त्या 2 मुलांनी आपापसात ठरवलं होतं. एके दिवशी त्या अमेरिकेतनं इथे परत आल्या, पण एअरपोर्टवर त्यांचा इथला मुलगा त्यांना घ्यायला गेलाच नाही. कशा बशा त्या त्यांच्या घरी पोहोचल्या तर घराला मोठं टाळ होतं. 2 दिवस ही आजी फुटपाथवरच बसून होती. त्यांनी अमेरिकेतल्या मुलाला फोन केला, पण तो फोन उचलत नव्हता. त्यांनी इथल्याही मुलाला फोन केला, पण तोही फोन उचलत नव्हता. मग काय, सरळ हिने बॅग घेतली आणि वृद्धाश्रमात जाऊन राहिली. थोडक्यात काय, त्या 2 मुलांनी ठरवून तिला घराबाहेर काढ. मी माझ्या केसच्या संदर्भात एकदा वृद्धाश्रमात गेलो होतो यांच्या. तिथेच त्यांची भेट झाली. जाताना मला म्हणाल्या की हा गजरा घे आणि तुझ्या आवडत्या व्यक्तीला दे. त्यानंतर मी थोड्या दिवसांनी त्यांना जाऊन भेटायला लागलो. त्यांची सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट चालू होती. तर एवढे धक्के बसल्यानंतर माणसाचं काय होणार. आणि मग काही दिवसांनी मी त्यांना भेटतच राहिलो. त्यांना भेटलो नाही तर मग मला करमतच नव्हतं. मग काय, एके दिवशी परमिशन काढली आणि सरळ त्यांना वृद्धाश्रमातनं घरी घेऊन आलो. माणसं जपली पाहिजेत ना दत्ताराम भाऊ. मानला तो म्हणजे या बाईची ओळख नसताना तिला घरी घेऊन आलो तुम्ही. माझी तुमची तरी कुठे ओळख आहे, पण तुम्ही राहताय ना घरी. राजा माणूस आहे. मानला आपण तुम्हाला, मानला. मगाचा विनोद आत्ता कळलाय तिला.
हाय. हाय. काय संपली का कामं ऑफिस मधली? ऑफिस मधली कामं कधी संपतात का? आपलं ऑफिस म्हणजे ना कामांचा झरा आहे, झरा. हे काय करतेस तू? ऑफिस मधनं लवकर येऊन ऑफिस मधलीच कामं करतेस? जरा निवांत घे, गाणी बिणी ऐक, रिलॅक्स जरा. तुझं ना सतत काही ना काहीतरी चालूच असतं. हो, गाणी ऐकायला आयुष्य पडलंय अख्खं. आता काम म्हणजे काम. ओमच्या अगेन्स्ट आर्ग्युमेंट आहे उद्या कोर्टात. खामकर वर्सेस खामकर केस. डिवोर्स आणि त्यांच्या 8 वर्षाच्या मुलाच्या कस्टडीची फायनल आर्ग्युमेंट आहे उद्या कोर्टात. ओमच्या अगेन्स्ट आर्ग्युमेंट. तयारी जोरात चाललेली दिसतीये. ते ती तर चालूच आहे, पण ज्याच्या अगेन्स्ट लढतीये ना त्याला जास्त मनावर घेतलंय मी. स्मार्ट आहे ना? काय? आवडला ना? तू बरी आहेस ना? म्हणजे तुला कळतंय ना तू वेड्यासारखी बडबडती असते. तुला काउन्सिलिंगची गरज आहे. हा, बाय द वे, आपण कुणाच्या बाजूने आहोत? मिसेस खामकर. डिवोर्सचे सगळेच ग्राउंड आपल्या फेवर मध्ये आहेत खरं तर. तो बाप आहे ना पोराची कस्टडी मागतोय. मिसेस खामकर काहीच कमवत नाहीत ना, त्याचाच आधार घेऊन हा माणूस त्रास देतोय त्यांना. हा माणूस असतो दिवस रात्र घराबाहेर. हा काय काळजी घेणार आहे त्या मुलाची? त्यांच्या मुलाने इतकं टेन्शन घेतलंय माहितीये बाबांचं, धड बोलेन असं झालंय. बट यू विल सी, ही केस मी हातची नाही जाऊ देणार. आय विल गिव्ह जस्टिस टू मिसेस खामकर. आणि त्यांना पोटगी पण द्यायला लावते की नाही बघ तू. कोण आहे ग? तुझा आदित्य दादा आहे. ए दे ना अगं. ए Nonsense. हा दादा बोल. अगं ईशा, ते काय झालंय की. काय झालं? इतकं लो का आहेस? लो नाही ग. खोटं बोलू नकोस. काय झालंय सांग पटकन. काही नाही ग, भांडलो तुझ्या वहिनीशी. का? ते काय झालं की तिला प्रमोशन मिळालं ऑफिसमध्ये. तिने मला हे सकाळी सांगितलं. मग मी पण दिवसभर आपला विचार करतोय की काही गिफ्ट देता येईल का, काही प्लॅन करता येऊ शकतो का रात्री. पण कामाच्या गडबडीत पार विसरून गेलो. मॅडमने इश्यू केला याचा. नाही ते बोलले. म्हणे तुला बायकोची काळजीच नसते, तू स्वतःच्या विश्वातच रममाण झालेला असतोस वगैरे. शब्दाने शब्द वाढला. मग मी पण म्हटलं गेलीस खड्ड्यात, मला नाही फरक पडत. दादा प्लीज, वहिनीबद्दल बोलतोयस तू, जरा नीट बोल. ती मला काय काय बोलली ते अजून सांगितलंच नाहीये मी तुला ईशा. दादा आत्ताच्या आत्ता आधी वहिनीला फोन दे, फोन कट न करता. ती घरीच नाहीये म्हणजे? नाक फेंदरून गेले माहेरे निघून. ईशा, हे जर असंच चालू राहिलं ना आता आमच्या डिवोर्सची केस तुलाच बघायला लागणार आहे. दादा स्टॉप इट. तू काय बोलतोस तुला कळतंय का? हे बघ, मला मान्य आहे तुम्ही दोघंही आता खूप हायपर आहात, खूप त्रास होत असेल तुम्हाला मे बी, पण बोलण्याने गोष्टी सुटतात ना. गो अँड मीट हर यार, टॉक टू हर. आणि जशी तुझी काही बाजू आहे तशी तिची काही बाजू असेल की नाही. उगाच नाही घर सोडून जात कोणी. दादा आठव ना तू काय काय बोलला होतास तिला, ते आठवून बघ. आणि यापुढे डिवोर्सचा विषय माझ्याकडे काढायचा नाही, कारण हा काय फक्त तुम्हा दोघांचा प्रश्न नाहीये. आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं या सगळ्या प्रकारामुळे. कळतंय का तुला? सॉरी ईशा, जातो तुला समजावतो आणि घरी घेऊन येतो. आणि म्हण आधी हे सगळं मूर्खासारखं परत बोलणार नाही म्हणून. आणि आत्ता बोलू नकोस आता माझ्याशी, फोन ठेव. सॉरी यार. अरे असं कसं कोणी बोलू शकतं? नाही माइंड बॉगलिंग आहे.
आता कोणी फोन केला? ईशा? हॅलो, काय युद्धाच्या आधीच शत्रूचा फोन? सेटिंग करायची वाटतं. सॉरी मी तुला इतक्या रात्री डिस्टर्ब करते. नाही नाही, इट्स ओके, टेल मी. उद्या 11चं हिअरिंग आहे कोर्टात. येस, अँड गुड लक टू यू. ओम प्लीज डोंट गेट मी रॉंग, बट आपण भेटू शकतो उद्या 1 तासभर आधी. ओके, 10 वाजता कॅन्टीन. थँक्स थँक्स थँक्यू सो मच. बाय, सी यू. सी यू. दिसत नाही का? हो, मी इकडं नाहीये. आवाज कमी करा. काय? मोठ्याने बोला. आवाज कमी करा. काय झालं? काय झालं हे बघा, मी तिथे पूजा करते. चांगली गोष्ट आहे, पण मी येणार नाही पूजेला. तुम्ही यायचंच नाहीये. तुमचं एक गाणं मला डिस्टर्ब करताय. डिस्टर्ब डिस्टर्ब व्हायचं नाही. मनातल्या मनात पूजा करायची. नीट वागा. मी सभ्यपणे सांगते तुम्हाला. एका बाईशी कसं बोलायचं अक्कल नाही तुम्हाला? अक्कल? माझी अक्कल? अक्कल कोणाची काढते का म्हातारे? दररोज देवामोर बसून काहीतरी सारखं मागायला अक्कल लागत नाही. मला अक्कल शिकवते. जा जाऊन देवा बस. चल. ओम ओम ओरडायचं नाही. गप्पा 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 गप्पा. काय झालं? काय चाललंय आता? अरे ओम, मी पूजा करत होते आणि हा माणूस ही घाणेरडी गाणी मोठमोठ्याने लावतोय रे. मॅनरलेस. मी तुला सांगतो, मी बाई माझं टाळकं भनकवते. हे बघ म्हातारे, तुला सांगतोय माझं टाळकं भनकलं नाही. शपथ. एक मिनिट. कोण मध्ये बोलतोय? मी आता या घरातून निघालोय. हा, कुठं निघालोय, काय करणार आहे, हे अजिबात फालतू प्रश्न मला विचारायचे नाहीत. हा, तुम्ही विचारत नसला तरी पण तुम्हाला सांगतो, ते खेड्यातनं आलेलं तोतर जयेश सकाळ सकाळ माझ्या रूम मध्ये घुसला. आणि काहीतरी अरबट चरबट बोलत बसलो. माझा हात बघून मला म्हणतोय कसा हौशी ज्योतिषी म्हणे. माझा हात बघून मला सांगतो काय माहितीये का, फिल्म लाईन सोड म्हण. मला सांगतोय फिल्म लाईन सोड. या लाईन मध्ये पडलास आयुष्यभर पडत राहशील म्हणे. असं म्हणलं? आता हे त्याला सांग ना, असा रप्पाडा देईन ना त्याला मी. नाही नाही, तू असं काही करणार नाही. मी समजावतो जयेशला, पण त्यांनी जे काही सांगितलं ते खरंच सांगितलंय काका. अरे पण मी विचारलं होतं का, माझ्या नादी कशाला लागायचं ना. आणि सकाळी सकाळी माझ्या रूम मध्ये ये म्हणून मी त्याला सांगायला त्याच्या रूम मध्ये गेलो होतो का आमंत्रण द्यायला. नाही नाही, मी जातो भाऊ. आता मी जा, पण पोहे खाऊन जाल ना. त्या तोत्र्याच्या नरड्यात घाला. हा. ओम, अन्नाचा अपमान करू नये ना. माझे चॅनल काही सांगायचं नाही, डायरेक्ट सांगतोय मी. मी त्याला नाही, ओमला सांगते. आणि ओम, मला पूजेत डिस्टर्ब केलेलं चालणार नाही. मी ओम तुला आता सांगतो, माझं जर डोकं ओम, बाईने कसा खिसकावलं, बोलतोय आई शपथ माणूस? मार का बेकार माणूस तू. आणि मी ओम तुला मी पण सांगतो. हे बघ ना, हे बघ. गप्पा, गप्पा, गप्पा. जाऊ दे, गप 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 गप. शांत. हे घ्या. काय आहे? हे तुम्ही तुमच्या कानावर ठेवून द्या.
आणि तुम्हाला जी काही सात्विक गाणी ऐकायची आहेत ना ती ऐका. आजी, आता तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. तुम्ही लागा पूजेला. आणि काका, मी जयेशला समजावतो, तो तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. मला वाटतं झालंय आता. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आता माझा मूड गेलेला आहे. उद्या सगळे गाणे ऐकेन मी. काय माइंड ब्लोईंग लोक जमली आहेत त्या घरात.